विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. नमस्कार, माझे नाव विवेक राहुल पुतेकर. मी इयत्ता 8वी मध्ये मंजुरीबाई माध्यमिक विद्यालयामध्ये शिकतो. मी आज एका अशा महामानवाबद्दल बोलणार आहे ज्यांनी माणसाला फक्त माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही, तर त्यांच्या विचारांनी आधुनिक भारताचा पाया रचला. ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. 18व्या शतकातील अंधकारमय जीवनात ज्ञानाचा दीप लावून त्यांनी अंधश्रद्धा, अन्याय आणि अज्ञानाविरुद्धचा दिलेला लढा हा आजही आपल्याला प्रेरणादायी ठरतो. ज्योतिरावांनी ओळखले होते की भारतीय बहुजन समाज आणि स्त्रियांच्या दुःखाचे मूळ कारण हे अज्ञान आहे. ज्यांच्या हातात शस्त्र नाही आणि डोक्यात शास्त्र नाही असा समाज कधीच प्रगत होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी या विषमतेच्या बेड्या तोडण्यासाठी शिक्षण हेच एक अस्त्र निवडले. ज्योतिरावांनी स्त्रियांना घराबाहेर पडण्याची बंदी असताना म्हणजे 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. समाजातील विरोध पत्करून त्यांनी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाईंना शिकवले आणि एक समाजात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. ज्योतिरावांनी फक्त शाळा काढल्या नाहीत, तर शिक्षणाचे बाळकडू देताना विचार करायचे ठरवले. त्या काळात समाज अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकला होता. धर्म आणि देवाच्या नावाखाली लोकांची लूट केली जात होती. तेव्हा ज्योतिराव फुलेंनी या मानसिक गुलामगिरीवर सार्वजनिक सत्यधर्म आणि गुलामगिरी या 2 ग्रंथांमधून प्रखर टीका केली आहे. देव आणि भक्त या दोघांमध्ये कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही असा संदेश त्यांनी दिला. चमत्कारांवर विश्वास ठेवण्यापेक्षा विज्ञानावर आणि कष्टांवर विश्वास ठेवा असे त्यांचे मत होते. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून समाजाला विवेकनिष्ठ बनवण्याचा प्रयत्न केला. विवाहासारख्या विदित मंत्रांऐवजी शब्दांचे महत्त्व सांगून त्यांनी समाजाला अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढले. अज्ञानाविरुद्ध लढताना त्यांनी जात, धर्म, पंथ या कोणताही विचार नाही केला. त्यांनी विचार केला तो फक्त माणुसकीचा. त्यांनी अस्पृश्यता हा मानवतेला लागलेला एक घोर कलंक आहे असे सांगितले. जेव्हा अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास बंदी होती, तेव्हा त्यांनी आपल्या घरचा हौद हा त्यांच्यासाठी खुला केला. तो केवळ एक पाण्याचा हौद नव्हता, तर तो एक प्रस्थापित अन्यायाविरुद्धचा एक मोठा बंड होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून शेतकऱ्याचा आसूड उडवून त्यांनी सरकारला आणि सावकारांना खडसावून प्रश्न विचारले. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि मजुरांचे शोषण थांबवण्यासाठी त्यांनी दिलेला लढा हा आजही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतो आणि आपल्या व्यवस्थेला आरसा दाखवण्यासारखा आहे. ज्योतिरावांनी फक्त शाळा काढल्या नाहीत, तर स्त्रियांना शिक्षणाची संधी दिली. त्यांच्यासाठी शिक्षणाचे दारं उघडी केली. जर त्यांनी तेव्हा स्त्रियांना शिक्षण दिले नसते, तर आज आपल्याला शाळेत मुली शिकताना दिसल्या नसत्या. आपल्या मोठ्या मोठ्या पदावर महिला, स्त्रिया या दिसल्या नसत्या. आपल्या भारतात महिला शिक्षण बंद झाले असते. आज आपण 20व्या आणि 21व्या शतकात जगत असतानाही आपल्याला अन्याय, अज्ञान, अंधश्रद्धा, धर्म आणि जाती यांचे सावट दिसते. त्यावेळी ज्योतिरावांचे विचारच एकत्र येतात, म्हणजेच ते प्रासंगिक ठरतात. ते म्हणजे सत्याचे पालन करा, ज्ञानाची कास धरा आणि सर्वांना समान माना. हाच त्यांच्या कथेचा खरा लढ्याचा सार आहे. क्रांतीसूर्याने पेटवलेली ही ज्ञानज्योत अशीच अखंड दैवत राहो, हीच त्यांना आपल्याला खरी श्रद्धांजली ठरेल. ज्योतिरावांचे विचार आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात सर्वांकडेच प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे विचार म्हणजे शिका, संघटित व्हा आणि बरंच काही. त्यांनी सावित्रीबाईंनाही शिक्षण दिले आणि त्यात खारीचा वाटा सावित्रीबाईंचाही आहे. मुलींना, स्त्रियांना शिकवण्यासाठी सावित्रीबाईंनीही ज्योतिरावांना हातभार लावला. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिकवले आणि सावित्रीबाईंनीही त्यांना स्त्री शिक्षणामध्ये मदत केली. जर स्त्रियांना त्यांनी शिक्षण दिले नसते, तर त्यांना आज स्त्रिया आपल्याला कुठे दिसल्या नसत्या.
त्यावेळेस ते शाळेत शिकवायला जात असताना त्यांच्यावर लोक दगड, धोंडे आणि बरंच काही फेकत असत, तरीही त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. म्हणून आज स्त्री शिक्षण आपल्या भारतात सुरू झाले. शेवटी एवढंच म्हणेल, मानवतेच्या शत्रूलाही पाडले त्यांनी, अन्यायाला गाडून मार्ग नवा दाखविला. शतशत कोटी प्रणाम त्या महात्म्याला. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.